नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीच्या शिवाई टेक्स्टबुकमधील नवीन धडा लर्न करणार आहोत. धड्याचं नाव आहे बुद्धिबळातील डावपेच. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन फ्रॉम ग्रेड 8 शिवाई टेक्स्टबुक. टायटल ऑफ द लेसन इज बुद्धिबळातील डावपेच. बुद्धिबळ म्हणजे चेस आणि डावपेच म्हणजे टॅक्टिक्स. सो चेस टॅक्टिक्स असं ह्या धड्याचा टायटलचा अर्थ आहे. आता आपण प्रस्तावना रीड करूया. प्रस्तावना म्हणजेच इंट्रोडक्शन. मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखक रणजित देसाई यांचे अनेक कथासंग्रह, नाटके, ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. सो मेनी स्टोरी कलेक्शन्स, प्लेज अँड हिस्टॉरिकल नॉवेल्स ऑफ रणजित देसाई, who is a famous writer in Marathi literature, are well known. स्वामी, श्रीमान योगी, राधेय, पावनखिंड या त्यांच्या गाजलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. सो स्वामी, श्रीमान योगी, राधेय अँड पावनखिंड आर हिज पॉप्युलर हिस्टॉरिकल नोवेल्स. 1973 मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सो ही वॉज ऑनर्ड विथ द पद्मश्री इन 1973. त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हिज नोवेल स्वामी रिसिव्ड साहित्य अकॅडमी अवॉर्ड. 1990 मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. सो in 1990 he was honored with महाराष्ट्र गौरव अवॉर्ड. प्रस्तुत पाठ हा त्यांच्या स्वामी कादंबरीतील उतारा असून त्यात माधवरावांची सावधगिरी, चातुर्य तसेच शत्रू व फितुरांवर वचक ठेवण्याचे कौशल्य दिसून येते. आता ह्या धड्यामध्ये काय आहे, दिस इज बेसिकली पॅसेज फ्रॉम हिज स्वामी नोवेल. ओके, आणि यामध्ये काय दिसतं तर माधवरावांची सावधगिरी मीन्स हिज कॉशियसनेस, चातुर्य म्हणजे इंटेलिजन्स आणि त्यांचं स्किल, कशाचं चातुर्य आणि कौशल्य, कौशल्य म्हणजे स्किल टू कीप कंट्रोल ओव्हर एनिमीज अँड ट्रेटर्स. ओके, सो इन दिस लेसन द लेसन इज this lesson is a extract or a passage from the Swami novel which shows Madhavrav's caution, his intelligence and skill in keeping control over the enemies and the traitors. तर असं हे थोडक्यात त्या माधवरावांबद्दल, या माधवरावांची सावधगिरी म्हणजे त्यांचं कॉशियसनेस आहे, त्यांचं इंटेलिजन्स आहे, याबद्दल या लेसनमध्ये आपल्याला त्याची कल्पना येते. ओके, आता हा लेसन आपण सुरू करण्यापूर्वी जर अजूनही तुम्ही आमच्या एमकेएस गुरुकुलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला हे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील ज्यांना मराठी समजत नसेल किंवा समजण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता आपण हा धडा वाचूया. दक्षिणेत हैदरच्या हालचाली वाढल्या होत्या. सो दक्षिणेत म्हणजे इन द साऊथ हैदर्स मोमेंट हॅड इन्क्रीज. ओके, हैदर अली तुम्हाला माहिती आहे ना, टिपू सुलतान, हैदर अली जे तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकलाय, त्या हैदरच्या हालचाली, हैदर्स मोमेंट्स हॅड इन्क्रीज इन द साऊथ. त्याने पेशव्यांचा मुलूक काबीज करायला सुरुवात केली होती. ही हॅड स्टार्टेड कॅप्चरिंग द मुलूक म्हणजे टेरिटरी ऑफ पेशवाज. वेळीच हैदरला पायबंद घालणे जरुरी होते. सो आता त्यांनी हळूहळू सगळं काबीज करायला सुरुवात केली होती, मीन्स कॅप्चरिंग. ही स्टार्टेड कॅप्चरिंग द टेरिटरी ऑफ पेशवाज. आता काय लक्षात आलं त्यांच्या की वेळीच हैदरला पायबंद घालणे मीन्स रिस्ट्रेन. सो इट वॉज नेसेसरी टू रिस्ट्रेन हैदर इन टाईम. आता माधवरावांनी सर्व सरदारांना फौजेनिशी गोळा होण्याचा आदेश दिला. फौजेनिशी मीन्स विथ आर्मी. सो माधवराव ऑर्डर्ड हिज सरदार, आदेश देणे म्हणजे ऑर्डर हिज सरदार टू गॅदर विथ देअर आर्मीज. एका पाठोपाठ सरदार आपल्या फौजेनिशी पुण्याला येऊन धडकत होते. सो वन आफ्टर द अदर, एका पाठोपाठ म्हणजे वन आफ्टर द अदर, ऑल द सरदार्स वेर कमिंग टू द और वेर अरायव्हिंग इन पुणे विथ देअर आर्मीज. फक्त आले नव्हते ते भोसले. आता कोण आलं नव्हते? ओनली भोसलेज हॅड नॉट अराइव्ड. भोसले आले नव्हते. भोसल्यांचा वकील देवाजी पंत पुण्यातच होता. सो हिज लॉयर, भोसलेज लॉयर देवाजी पंत वॉज इन पुणे इटसेल्फ. त्याला समक्ष बोलून माधवरावांनी विचारली. समक्ष मीन्स इन फ्रंट ऑफ हिम. ओके, सो द पेशवाज परस्यूड हिम रिलेंटलेसली.
त्यांनी विचारलं, देवाजी पंत अद्याप भोसले का आले नाहीत? सो त्यांनी त्याला बोलवलं. ही समन हिम. ओके, समन हिम होम. भोसल्यांचे वकील देवाजी पंत त्यांना बोलवलं आणि विचारलं. सो आफ्टर समनिंग हिम ही आस्क हिम, देवाजी पंत अद्याप भोसले का आले नाहीत? सो देवाजी पंत, व्हाय हॅवंट द भोसले अराउंड यट? ओके, व्हाय हॅवंट द भोसलेस अराउंड यट? अजून आम्ही किती वाट पाहायची? हाऊ मच लॉंगर मस्ट वी वेट? असं त्यांनी त्यांना विचारलं. देवाजी पंत लाचारीच्या स्वरात म्हणाले. देवाजी पंत लाचारीच्या स्वरात म्हणाले. लाचारी म्हणजे हेल्पलेसली. सो देवाजी पंत सेड इन हेल्पलेस टोन, पल्ला मोठा. पल्ला म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स इज ग्रेट. भारी फौज बरोबर. भारी म्हणजे हेवी, फौज म्हणजे आर्मी. सो अ हेवी आर्मी इज अलॉंग. थोडा विलंब लागणारच. सो देर विल बी लिटल डिले. राजे नागपूर सोडून निघाले आहेत. सो द किंग हॅज लेफ्ट नागपूर. 8 दिवसात हजर होतील. दे विल बी प्रेझेंट विदिन 8 days. असं त्यांनी पेशव्यांना सांगितले. माधवरावांचा राग किंचित शांत झाला. म्हणजे काय तर माधवराव's अँगर सबसिडेड स्लाइटली. ते खुशीत आलेले पाहून देवाजी पंत म्हणाले, सीइंग हिम इन अ गुड मूड. खुशीत आलेले म्हणजे गुड मूड. ही वॉज इन अ गुड मूड. सो सीइंग हिम इन अ गुड मूड, देवाजी पंत म्हणाले. देवाजी पंत सेड, श्रीमंत चरणी एक विनंती आहे. म्हणजे श्रीमंत म्हणजे एक्सलन्सी. ओके, जसं किंगला म्हणायचे, किंगला राजाला जसा मान दिला जातो, द रिस्पेक्ट इज गिवन टू द किंग, जस्ट लाईक दॅट ही इज टेलिंग टू द पेशवा. श्रीमंत मीन्स एक्सलन्सी, चरणी एक विनंती आहे. आय हॅव वन रिक्वेस्ट ॲट युअर फीट. चरणी म्हणजे फीट. सांगा, माधवराव म्हणाले. ओके, माधवराव म्हणाले, टेल मी. एकदा बापूंना भेटायची परवानगी द्यावी. सो प्लीज ग्रँट परमिशन टू मीट बापू. ओके, म्हणजे बापूंना भेटायची परवानगी द्या असं ते म्हणाले देवाजी पंत. देवाजी पंतना आता एकदा बापूंना भेटायची परवानगी द्या. आता त्याने विचारलं मतलब. एकदम चमकून माधवरावांनी विचारलं. आता माधवरावांनी आस्क लिटल बिट, माधवराव आस्क हिम शॉकिंगली. ओके, व्हॉट डू यू मीन? मतलब म्हणजे व्हॉट डू यू मीन? एकदम चमकून माधवरावांनी विचारले. सो ही आस्क, माधवराव आस्क लिटल बिट विथ अ शॉक. देवाजी पंतांना शब्द फुटेना. आता ते घाबरले. देवाजी पंत घाबरले. देवाजी पंत वॉज ॲट लॉस फॉर वर्ड्स. ओके, म्हणजे त्यांच्याकडे आता त्यांना घाबरल्यामुळे ही वॉज शॉर्ट ऑफ वर्ड्स. देवाजी पंतांना शब्द फुटेना. ते कसे बसे म्हणाले, ही मॅनेज टू से, पूर्वीचा स्नेह इतके दिवस झाले भेटता आले नाही. आज्ञा होईल तर? असं त्यांनी विचारलं. म्हणजे ते काय म्हणाले की त्यांना कशासाठी भेटायचं आहे तर पूर्वीचा स्नेह म्हणजे पास्ट फ्रेंडशिप. इतके दिवस झाले. इट्स बीन सो मेनी डेज. भेटता आले नाही. आय हॅवंट बीन एबल टू मीट हिम. जर तुमची परमिशन असेल, आज्ञा म्हणजे परमिशन, इफ यू आर परमिटिंग देन आय विल मीट हिम. क्षणभर माधवराव स्वस्थ बसले. सो क्षणभर म्हणजे फॉर अ मोमेंट. स्वस्थ म्हणजे क्वाईट. सो फॉर अ मोमेंट माधवराव सॅट क्वाइटली. दुसऱ्या क्षणी हसून ते म्हणाले. द नेक्स्ट मोमेंट ही स्माइल्ड अँड सेड, जरूर भेटा. तुमचा बापूंचा एवढा स्नेह आहे हे आम्हाला माहीत नव्हते. कोण आहे बाहेर? ते काय म्हणाले की दुसऱ्या क्षणी हसून म्हणाले. मीन्स द नेक्स्ट मोमेंट ही स्माइल अँड सेड, बाय ऑल मीन्स. ओके, डू मीट हिम. तुमचा बापूंचा एवढा स्नेह आहे, कोण आहे? जरूर भेटा म्हणजे तुमचं, बाय ऑल मीन्स जरूर भेटा. टू मीट हिम, तुमचा बापूंचा एवढा स्नेह आहे. सो तुमचा आणि त्यांचा आय डिडंट यू मीट हिम बिकॉज युअर पास्ट फ्रेंडशिप इज देअर अँड आय वॉज नॉट अवेअर ऑफ इट. ओके, हे आम्हाला माहिती नव्हते. आय डिडंट नो यू अँड बापू वेअर फ्रेंड्स. सो कोण आहे बाहेर? हु इज आउटसाइड? सो ही इज आस्किंग टू हिज सोल्जर. श्रीपती आत आला. श्रीपती केम इन. त्याला माधवराव म्हणाले. सो माधवराव सेड टू हिम, श्रीपती दप्तरी जा आणि केशवला बोलव. सो श्रीपती, दप्तर म्हणजे ऑफिस. ओके, श्रीपती गो टू द ऑफिस अँड कॉल केशव. श्रीपती गेला.
श्रीपती वेंट और लेफ्ट. केशव कारकून आला. कारकून म्हणजे क्लर्क. सो केशव द क्लर्क अराइव्ड. दप्तराची जी अनेक विश्वासू माणसं होती त्यात केशव हा एक होता. सो अमंग मेनी ट्रस्टेड पीपल, विश्वासू म्हणजे ट्रस्टेड, अमंग मेनी ट्रस्टेड पीपल इन द ऑफिस केशव वॉज वन ऑफ देम. तो येताच माधवराव म्हणाले, केशव देवाजी पंतांना घेऊन बापूंकडे जा. ओके, ॲज सुन ॲज ही अराइव्ड, तो येताच म्हणजे ॲज सुन ॲज ही अराइव्ड, माधवराव म्हणाले, माधवराव सेड, केशव टेक देवाजी पंत टू बापू. यांना त्यांना भेटायचं आहे. ओके, यांना म्हणजे देवाजी पंत, त्यांना म्हणजे बापू. सो ही वॉन्ट्स टू मीट बापू. भेटण्याची मी आज्ञा दिली आहे म्हणून कळव. ओके, सो गिवन परमिशन, आय हॅव गिवन परमिशन टू मीट देम. देवाजी पंत गेले. इवन आफ्टर देवाजी पंत, तरी बराच वेळ माधवराव महालात एकटेच बसून होते. म्हणजे देवाजी पंत गेले, आता त्यांच्याबरोबर ते केशव बरोबर गेले. सो इवन द देवाजी पंत लेफ्ट, माधवराव वॉज सिटिंग अलोन इन द पॅलेस फॉर अ लॉंग टाईम. दुसरे दिवशी सकाळी केशव हजर झाला. सो द नेक्स्ट मॉर्निंग केशव ॲपियर्ड. माधवराव अश्वशाळेकडे फिरत होते. माधवराव वॉज वॉकिंग टुवर्ड्स द स्टेबल. अश्वशाळा म्हणजे स्टेबल. जनावरे निरखित होते. सो माधवराव वॉज वॉकिंग टुवर्ड्स द स्टेबल. ही वॉज ऑब्झर्विंग द ॲनिमल्स. आपल्या आवडत्या घोड्याला थोपटत ते उभे होते. सो ही वॉज स्टँडिंग देअर अँड पॅटिंग हिज फेवरेट हॉर्स. आवडता घोडा म्हणजे हिज फेवरेट हॉर्स. थोपटणे म्हणजे पॅटिंग. केशवला पाहताच त्यांनी विचारलं. ॲज सुन ॲज ही सॉ केशव, ही आस्क, केशव झाली भेट. केशव डिड द मीटिंग टेक प्लेस, असं त्यांनी विचारलं. कुणाची मीटिंग? वकील यांचे देवाजी पंत आणि बापू. जी, येस. काय घडलं? व्हॉट हॅपन? काही नाही म्हणजे नथिंग मच. आम्ही गेलो तेव्हा ते बसले होते. वेन वी वेंट ही वॉज सिटिंग. दोन आश्रित बुद्धिबळ खेळत होते. आश्रित म्हणजे डिपेंडन्स. ओके, टू डिपेंडन्स वेअर प्लेइंग चेस. देवाजी पंतांनी क्षेमकुशल सांगितले. क्षेमकुशल म्हणजे आपण जसं विचारतो हाऊ आर यू अँड ऑल. ओके, तुम्ही कसे आहात, काय चाललंय, त्याला क्षेमकुशल असं म्हणतात. ओके, सो ही एक्सचेंज, देवाजी पंत एक्सचेंज प्लेझेंटरीज. क्षेमकुशल म्हणजे प्लेझेंटरीज. नागपुराहून राजे 2 मजला करून येत असल्याचे सांगितले. बापू बरं म्हणाले. आता काय म्हणाले ते की ही मेन्शन दॅट किंग वॉज कमिंग फ्रॉम नागपूर. किंग वॉज कमिंग फ्रॉम नागपूर. ट्रॅव्हलिंग 2 मजला म्हणजे डबल स्टेजेस. 2 मजला करून येत असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितलं की राजे येत आहेत नागपूरवरनं आणि ते 2 मजला करून येत आहेत म्हणजे ट्रॅव्हलिंग डबल स्टेजेस. आणि काही नाही. मग बापू डावाकडे पाहत होते. अँड नथिंग एल्स. देन बापू केप्ट लुकिंग ॲट द गेम. आणि काही नाही, मग बापू डावाकडेच पाहत होते असं ते म्हणाले. ओके, अँड नथिंग एल्स. मग द बापू केप्ट लुकिंग ॲट द गेम. बस एवढेच, कोणी काही बोललं नाही. दॅट्स इट, ओनली दिस. नोबडी सेड एनिथिंग. माधवराव आस्क इज सरप्राईज. आश्चर्य म्हणजे सरप्राईज. आश्चर्याने माधवरावांनी विचारले. नाही. नो. केशव नकारार्थी मान हलवीत म्हणाला. सो नो, केशव सेड शेकिंग हिज हेड निगेटिव्हली. मध्यंतरी आश्रिताला एक डाव सांगितला. ओके, इन द मिडल ऑफ इट. मध्यंतरी म्हणजे इन द मिडल ऑफ इट. ही सजेस्टेड वन मूव टू द डिपेंडंट. आता माधवरावांनी त्याला विचारलं काय डाव सांगितला. व्हॉट मूव डिड ही सजेस्ट, असं विचारलं. ते काय म्हणाले की राजा 2 घरं मागे घ्या, एवढेच ते म्हणाले. म्हणजे ते काय म्हणाले की द किंग शुड टेक 2 हाऊसेस बॅक. दॅट्स ऑल ही सेड. राजा 2 घरं मागे घ्या मीन्स द किंग शुड टेक 2 हाऊसेस बॅक, एवढेच ते म्हणाले. असं माधवराव घोड्याला थोपटत म्हणाले. सो इज दॅट सो. असं म्हणजे इज दॅट सो, माधवराव सेड वाईल पॅटिंग हिज हॉर्स. केशवकडे पाहून ते हसत म्हणाले. केशव, असं कर, असाच दप्तरी जा आणि ही हकीकत आजच्या तारखेनिशी लिहून ठेव. सो
While laughing, he had seen or looking at Keshav, केशवकडे पाहून, he had seen towards Keshav and he said, केशव असं कर, do this, bring the, असा go to the office, आणि ही जी आज घडलेली this incident write down as it is for today's date. आजची तारीख म्हणजे today's date. So this incident you can write this fact in today's date. असंच तसंच नाना आले असतील त्यांना पाठवून दे. तसंच म्हणजे and if Nana has arrived, send them to him. त्यांचे असतील तर त्यांना पाठवून दे. नाना येताच माधवराव म्हणाले, सो ॲज सून ॲज नाना अराइव्ड, नाना त्यांना काय माधवराव काय म्हणाले, नाना उद्यापासून आम्हाला नागपूरकर भोसल्यांच्या सर्व हालचाली कळायला हव्यात, तशी व्यवस्था करा. आता त्यांना पेशव्यांना संशय आला की हे जे काय चाललंय त्याच्यात काहीतरी गडबड आहे. त्यांनी जरी बुद्धिबळाच्या मूज सांगितल्या, एक मूव सांगितली, तरी त्याच्यामध्ये काहीतरी एक गोष्ट दडलेली होती. अँड ही आयडेंटिफाईड व्हॉट वॉज हिडन बिहाइंड दॅट राजा दोन घरं मागे घ्या. हे जे त्यांचं वाक्य होतं त्याच्यामागे काहीतरी हिडन गोष्ट आहे, समथिंग इज हिडन. ओके, मग तेव्हा त्यांनी नाना म्हणजे त्यांचे अजून एक विश्वासू जे जसं आपण पॉलिटिक्स खेळताना लोक पॉलिटिशियन्स असतात ते सल्ला घेतात, तसं त्यांनी नानांना बोलवून त्यांचा सल्ला त्यांना काही गोष्टी सांगितल्या. नाना येताच ॲज सून ॲज नाना अराइव्ड त्यांना म्हणाले की नाना, फ्रॉम टुमारो वी नीड टू नो ऑल द मोमेंट्स ऑफ द नागपूरकर भोसले. ओके, म्हणजे भोसले जे नागपूरकर भोसले आहेत त्यांच्या सगळ्या मुवमेंट्स आपल्याला समजायला हव्यात. वी नीड टू अंडरस्टँड और वी नीड टू कीप आय ऑन द मुवमेंट्स ऑफ भोसले. तशी व्यवस्था करा. ओके, मेक अरेंजमेंट्स अकॉर्डिंगली. नाना म्हणाले पेशव्यांना, श्रीमंत म्हणजे युअर एक्सलेन्सी, आजच स्वार रवाना करतो. आय विल डिस्पॅच अ रायडर. स्वार म्हणजे कोण? रायडर. आय विल डिस्पॅच अ रायडर टुडे. परवापासून बातमी येऊ लागेल. न्यूज विल स्टार्ट कमिंग फ्रॉम, परवा म्हणजे डे आफ्टर टुमारो. सो न्यूज विल स्टार्ट कमिंग फ्रॉम द डे आफ्टर टुमारो. थोड्याच वेळात स्वार नागपूरकडे रवाना झाला. सो विदिन अ शॉर्ट टाइम रायडर वॉज मूव्ड टुवर्ड्स नागपूर. 2 दिवसांनी नानांनी बातमी आणली. आफ्टर 2 days नाना ब्रॉड द न्यूज. श्रीमंत, नागपूरकर भोसले स्वारीसाठी 2 मजला पुढे आले होते. सो ही सेड, श्रीमंत, द नागपूरकर भोसले हॅड मूव्ड 2 stages अहेड फॉर द एक्सपेडिशन. स्वारीसाठी म्हणजे एक्सपेडिशन. सो ही हॅड मूव्ड 2 stages अहेड फॉर द एक्सपेडिशन. ते परत नागपुरी गेले आहेत. बट दे हॅव गॉन बॅक टू नागपूर. आमची ती अपेक्षा होतीच. आता त्या बुद्धिबळाच्या डावामध्ये बापूंनी जे सल्ला दिलेला की राजा 2 घरं मागे घ्या, त्याचा अर्थ पेशव्यांना समजला. सो दॅट दिस इज हिज इंटेलिजन्स. ओके, आमची ती अपेक्षा होतीच. ते काय म्हणाले, दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज एक्सपेक्टिंग. आमची ती अपेक्षा होतीच. नाना, देवाजी पंतांना बोलवणे करा. आता देवाजी पंत म्हणजे ते वकील भोसल्यांचे. सो सेंड देवाजी पंत. देवाजी पंतांना बोलवणे करा मीन्स कॉल देवाजी पंत. देवाजी पंत आले. देवाजी पंत अराईव्ह. ते आल्याची बातमी समजतात माधवराव गडबडीने हजूर सदरेवर गेले. सो माधवराव हरिडली वेंट टू हजूर सदर म्हणजे कोर्ट. हजूर सदर म्हणजे काय? कोर्ट. सो ते आल्याचे समजतात. सो ॲज सून ॲज ही अराइव्ड, देवाजी पंत अराइव्ड, माधवराव हरिडली वेंट टू द हजूर सदर म्हणजे कोर्ट. देवाजी पंतांना म्हणाले, पंत, अजून आपल्या राजांचा पत्ता नाही. आता त्यांना माहिती होतं की हे गेलेले आहेत परत. सो ही सेड टू देवाजी पंत दॅट देर इज, अजून आपल्या राजांचा पत्ता नाही म्हणजे देर इज स्टील नो साईन ऑफ युअर किंग. म्हणजे तुम्ही म्हणालेलात ना की ते येत आहेत पुढे 8 दिवसात येतील असं म्हणालेलात. सो यू हॅव टोल्ड बिफोर दॅट ही इज ऑन द वे. सो स्टील देर इज नो साईन ऑफ युअर किंग. श्रीमंत, राजे निघाले आहेत. 2-4 दिवसात पुण्यात दाखल होतील. ते काय म्हणाले? श्रीमंत, द किंग हॅज डिपार्टेड.
ही विल अराईव्ह इन पुणे इन 2 or 4 days. तुमच्या आशीर्वादाने की आमच्या, असं त्यांनी विचारलं. सो विथ युअर ब्लेसिंग्स, आशीर्वाद म्हणजे ब्लेसिंग, विथ युअर ब्लेसिंग्स ऑर अवर्स. पेशव्याने करडा सवाल केला. ओके, पेशवा आस्क स्ट्रिक्टली, ओके, और स्टर्नली. उभ्या जागी देवाजी पंतांना कापरे फुटले. कापरे फुटले म्हणजे ही वॉज स्केर्ड. सो देवाजी पंत बिगॅन टू ट्रेम्बल वेअर ही स्टूड. उभ्या जागी म्हणजे ही वॉज स्टँडिंग दॅट प्लेस. ओके, ही वॉज स्टँडिंग अँड ॲज सून ॲज he asked, Peshwe asked him sarcastically that with your blessings or ours. That time Devaji Panta began to tremble where he stood, म्हणजे उभ्या जागी. केशवचं टिप्पण त्याच्या पुढे करीत माधवराव म्हणाले, आता प्लेसिंग केशव's नोट बिफोर हिम ही आस्क्ड, भोसले 2 मजला पुढे आलेले मागे गेले हेही आम्हाला समजले आहे. So we also know that Bhosle, who were 2 stages ahead, now moved back. Okay, that we came to know. बापूंचा सल्ला एवढा थोर वाटला का? म्हणजे was बापूज ॲडवाइस दॅट ग्रेट, असं त्यांनी विचारलं. श्रीमंत आता ते म्हणाले, युअर एक्सलन्सी. चुप देवाजी पंत, आपण भोसल्यांचे वकील म्हणून आपली गय करतो. सायलेन्स. देवाजी पंत ते त्यांना म्हणाले की वी आर शोईंग मर्सी. गय म्हणजे मर्सी. वी आर शोईंग मर्सी बिकॉज यू आर अ ॲडव्होकेट ऑर लॉयर ऑफ भोसलेज. नाहीतर हत्तीच्या पायाखाली जावं लागलं असतं. अदरवाईज यू वुड हॅव गॉन अंडर द एलिफंट्स फूट. हत्तीच्या पायाखाली म्हणजे शिक्षा द्यायची अगोदर राजा. This is the punishment given by the kings. So he was telling you would have gone under the elephant's foot. ती ताकद आमची नसती तर ज्यांनी हा सल्ला दिला ते आज नजर कैदेत बुद्धिबळ खेळत बसले नसते. That power is not mine. Those who gave this advice, म्हणजे ते काय म्हणाले की तुम्हाला ज्यांनी ॲडवाइस दिलेला आहे. So the person who has given you this advice म्हणजे कोण? ते बापू. तर दॅट पर्सन वुड नॉट बी सिटिंग टुडे प्लेइंग चेस इन हाऊस अरेस्ट. नजर कैद म्हणजे काय? हाऊस अरेस्ट. म्हणजे जर आमची पॉवर तुम्हाला माहिती नाही, यू आर नॉट अवेअर ऑफ अबाउट अवर पॉवर, आणि ती जर तशी नसती, द पॉवर इज नॉट माइन, देन द पर्सन हू हॅज गिवन यू द ॲडवाइस would not be sitting today playing chess in the house arrest. ओके, म्हणजे तुम्ही ज्यांचा सल्ला घेतलाय त्यांचा सल्ला घेण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे, पण तुम्हाला आमची पॉवर माहीत नाही का? सो यू आर नॉट अवेअर अबाउट अवर पॉवर. द पर्सन हू हॅज गिवन यू द ॲडवाइस ही इज सिटिंग इन अ हाऊस अरेस्ट अँड प्लेइंग चेस अँड यू आर टेकिंग द ॲडवाइस ऑफ दॅट पर्सन. तुमच्या राजांना आमचा निरोप कळवा. सो ते काय सांगतायत की कन्व्हे अवर मेसेज, तुमच्या राजांना मीन्स आमचा निरोप मीन्स अवर मेसेज. सो कन्व्हे अवर मेसेज टू युअर किंग. 8 दिवसात फौजेनशी ते पुण्यात हजर झाले नाहीत तर राजा ज्या स्थानी आहे तेथून 100 घरे मागे पाठवला जाईल म्हणावं. मग त्यांना काय सांगितलं? देवाजी पंतांना पेशव्यांनी काय सांगितलं की 8 दिवसात फौजेनशी, इफ दे डू नॉट अपेअर इन पुणे विथ आर्मी इन 8 days, तर राजा ज्या स्थानी आहे द किंग विल बी सेंड बॅक 100 हाऊसेस. 100 घरे म्हणजे 100 हाऊसेस फ्रॉम द प्लेस वेअर ही इज. अंडरस्टँड? गो, असं त्यांना दरडावून सांगितलं. 8 दिवसात फौज घेऊन राजे आले नाहीत तर कर्नाटकाच्या स्वारीसाठी गोळा झालेली आमची फौज नागपूरची वाट चालू लागेल. त्यांनी काय सांगितलं? इफ द किंग डज नॉट अराईव्ह विथ आर्मी देन इन 8 days, देन अवर आर्मी. ओके, कशासाठी? आमची फौज म्हणजे अवर आर्मी गॅदर्ड फॉर कर्नाटका एक्सपिडिशन. सॉरी म्हणजे एक्सपिडिशन. गॅदर्ड फॉर कर्नाटका एक्सपिडिशन
will begin to march towards नागपूर. पण यावेळी आम्ही नुसतं नागपूर लुटून वा खंडणी घेऊन परत येणार नाही हेही कळवा. सो ही threatened him that however कळवा म्हणजे however inform them as well that this time we will not return merely by looting Nagpur or accepting ransom. खंडणी म्हणजे ransom. म्हणजे त्यांनी धमकी दिली त्यांना. He has threatened him that this time we will not loot Nagpur or accept ransom. That message also you give it to him. देवाजी पंत कसे बसे सटकले. देवाजी पंत somehow managed to slip away. के कसे बसे. माधवरावांनी नानांना बोलवले. माधवराव समान नाना. आपला खास हस्तिदंती बुद्धिबळाचा डाव नानांच्या हाती देत ते म्हणाले, सो हँडलिंग ओव्हर स्पेशल आयव्हरी चेस. हस्तिदंती म्हणजे आयव्हरी चेस सेट टू नाना अँड सेड, हा डाव बापूंना नेऊन द्या. टेक दिस सेट टू बापू. त्यांना सांगा आम्ही त्यांच्या बुद्धिबळावर खुश आहोत. टेल हिम दॅट वी आर प्लीज विथ हिज इंटेलेक्ट. ओके. बुद्धिबळावर खुश आहोत म्हणजे त्यांच्या इंटेलेक्ट स्ट्रॅटेजिक ब्रिलियन्स. ही हॅज ॲप्रिशिएटेड हिज स्ट्रॅटेजिक ब्रिलियन्स. हा डाव बापूंना नेऊन द्या असं त्यांनी कोणाला सांगितलं. नानांना सांगितलं. हस्तिदंती बुद्धिबळाचा डाव होता म्हणजे आयव्हरी चेस सेट. तर असा हा धडा आहे. थोडासा कठीण धडा आहे हा, कारण ह्याच्यामध्ये शब्द आहेत ते खूप वेगळे शब्द आहेत. आपण सगळे मराठी भाषेमध्ये आपले नेहमीचे शब्द नाही आहेत, थोडे वेगळे शब्द आहेत यामध्ये. धडा समजायला थोडासा कठीण आहे, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा तुम्हाला वाचावा लागेल. यू नीड टू रीड दिस लेसन ट्वाइस थ्राइस अँड ट्राय टू अंडरस्टँड द मीनिंग ऑर द मेसेज गिवन टू दिस लेसन. तर असा हा धडा आहे. तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.